त्याच्या मागे काही कारण आहे. सावकार हा सगळ्यात मोठं कारण आहे. सावकाराचा जो प्रेशर आहे, कारण एका कास्तकारानं सावकाराकडून पैसे घेतले असते, मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं आहे, मुलगीचं लग्न करायचं आहे, बायकोचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. पण सरकारकडून अपेक्षा असते की शेतमालाला भाव भेटणार आणि तो सावकाराचा पैसा परत करणार. असं काही होत नाही. पण तो कर्जाला जे व्याज लागतो त्या व्याजेला व्याज लावतात, ज्याला चक्री व्याज म्हणतो. त्याच्या एका ट्रॅपमध्ये, चंगुलमध्ये शेतकरी फसून जातो, तो आत्महत्या सुसाईड करणे का कदम उठाता है. ही प्रॉब्लेम आपण शेतकऱ्याची प्रॉब्लेम हे सरकारला सांगावं तर कोणाला सांगावं. मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर म्हणजे शेतकरीचा जो कृषी मंत्री असतो महाराष्ट्राचे, त्यांनाच सांगणार आहे. आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री. तुम्हाला वाटत असं नाही राजनेता लोक तुमची मदत करतात, तुम्ही अंधश्रद्धेत आहे, अंधश्रद्धा काढा. हे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्रीचे ट्विटर फीड, माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांची ट्विटर फीड मध्ये भाऊ रिबीन काटत आहे. आता कृषी मंत्री म्हटल्यावर काय येतो डोक्यात की कृषी ऍग्रिकल्चर मिनिस्टर, ऍग्रिकल्चर ज्ञान राहील. म्हणजे सोयाबीनच्या किती तासानंतर तुरीचा तास असतो, तुरीच्या किती तासानंतर डबल सोयाबीनचा तास असतो, है ना. म्हणजे पराठीच्या किती तासानंतर तुरीचा तास असतो, पराठीमध्ये बोलगाड काय असते, अजित 155 काय असतो. हे बेसिक जे पराठीचे जे ब्रँड्स आहेत ते कशा प्रकारचे. छोटं पराठीचं झाड किती बोंडचं निघते, त्याच्यात किती सीड्स राहते, मोठं पराठीचं झाड, खत किती. आता खतामध्ये बी आहे की कृषी केंद्रवाले असते शेतकऱ्यांना ज्या खताचा प्राइस, एका पोत्याचा प्राइस 100 रुपयात ते 300 रुपयात विकते. जे सोयाबीनची एक बॅग येते ते एमआरपीच्या हिशोबानं, एमआरपी तर खूप जास्त लिहिली राहते पण त्याच्या हिशोबाने जे त्यांना येते त्याच्यात काही जास्त भावानं विकतात. पण सोयाबीनला भाव किती भेटतो? 2800, 3000. कापसाला, पराठीला भाव किती भेटतो? 4000, 5000. कृषी प्रधान देश दोस्तो, समजो $5 ट्रिलियन की इकॉनॉमी आहे. आता हे आपले मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर माणिकराव कोकाटे याची ट्विटर फीड बघितली तर वाटत असं कृषी मंत्री आहे बा, काही नाही भाऊ रिबीन काटत आहे, या प्रोग्राम मध्ये रिबीन, त्या प्रोग्राम मध्ये रिबीन. एखादा मोदीजीचा फोटो नाही आला तर असं खुश नाही शकत. मोदीजीचा फोटो एखादा, निश्चित तौर पर युद्ध होगा, नाही तो लेके. अरे भाऊजी तुम्ही कृषी मंत्री आहे, जेवढे सैनिक मरत नाही बॉर्डरवर तेवढे तुम्ही शेतकरी मरतात देशात. हे असे. आणि भाऊचा मग मी विकिपीडिया स्टॉक केला तर तुम्हाला वाटते शेतकऱ्यांसाठी काहीतरी बॅकग्राऊंड असेल. नाही. He started his political journey with Indian National Congress, Punjab, at young age. Then Congress joined National Congress Party, NCP. मग घड्याळ जॉईन केली भाऊ. मग बाय शरद पवार 1999 मध्ये. मग एनसीपीने डिनाय केलं तिकीट दिल्याबद्दल सिनार असेंब्ली, तर भाऊने शिवसेना जॉईन केली. त्याच्यानंतर रिबिलियन ऑन देन शिवसेना लीडर नारायण राणे. मग असेंब्ली इलेक्शन काँग्रेस तिकीट, अगेन स्विच टू बीजेपी. भारतात 2014 तो बीजेपीत आले. असेंब्ली इलेक्शन अँड डिफिटेड शिवसेना लीडर, शिवसेना कॅन्डिडेट राजाभाऊ वाजे. 2019 मध्ये लोकसभा इलेक्शन फॉर इंडिपेंडंट कॅन्डिडेट फ्रॉम नाशिक. अरे भाऊ, तुमचं पॉलिटिकल करिअर इकडून तिकडे चाललं. या राजकारणी हिजळ्यांना काही शेतकऱ्यांची पर्वा असेल तर करा त्यांच्यासाठी काही, नाही तर शेतकऱ्यांची आत्महत्या तर होतच आहे. कृषी प्रधान देश तर झालंच आहे, विश्वगुरु बनने वाला है. $5 ट्रिलियन को एक पेपर पे लिखो, $5 ट्रिलियन की इकॉनॉमी ऑफ भारत, उसको पुंगलीकर और भरलो. माझा बाप शेतकरी, माझे मोठा बाप शेतकरी, माझे काका शेतकरी, माझ्या गावातले लोक शेतकरी, सगळे त्रस्त आहे. शेतकऱ्यांसाठी काय हो तुम्ही न्यूज मध्ये टाकता. ऑफकोर्स जय जवान जय किसान जे लाईन आहे हे दोनच रिस्की करिअर आहे की ज्याच्यात